आज तुमचं प्री ऍडमिट कार्ड हे आलेलं आहे, जे की 2026 MH नर्सिंगचं आहे. तर त्या ऍडमिट कार्ड मध्ये काय विजिबल होणार आहे, तर प्री ऍडमिट कार्ड मध्ये तुमचं व्हेन्यू हे विजिबल होणार आहे, कारण त्या व्हेन्यू मध्ये दिलं गेलं असेल तुमचा डिस्ट्रिक्ट आणि तालुका. तर ज्यांना कुणाला डाउनलोड करायचे आहे ऍडमिट कार्ड आणि त्यांना माहिती नसेल कसं डाउनलोड करायचं, तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि समजून घ्या की ऍडमिट कार्ड कसं डाउनलोड करतात. आणि वेगळ्या वेगळ्या अपडेटसाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्या. तुम्हाला जे व्हॉट्सअप ग्रुपला अपडेट्स दिले जातील ते करेक्ट राहणार आहेत MH नर्सिंग बद्दल. तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाणार आहे. त्याच्यानंतर बघा आता तुम्ही कसं डाउनलोड करणार आहे, तर गुगलवर जाऊन आधी सर्च करा MH नर्सिंग बद्दलची इन्फॉर्मेशन. जर तुम्हाला माहिती नसेल तर CET सेल थ्रू एक्झामिनेशन होत असते, तर CET सेल हे सर्च करायचे एक्झामिनेशन साठी गुगलला. त्याच्यानंतर तुम्हाला पहिली लिंक मिळेल जी की CET सेलची ऑफिशियल लिंक राहील. त्याच्यामध्ये तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचं पहिलं पोर्टल ओपन होणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला CET एक्झामिनेशन 2026 असं पोर्टल विजिबल होण्यात आहे. त्या पोर्टलमध्ये तुम्हाला जेही अपडेट्स आहेत एक्झामिनेशन बद्दल, रिझल्ट बद्दलच्या आणि कॅपराऊंड बद्दलच्या, ते सगळ्या अपडेट्स तिथे विजिबल होणार आहेत. तर त्यानंतर क्लिक केल्यानंतर तुम्हाला युजर ID पासवर्ड असा पोर्टल दिसून येईल. तर युजर ID पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला हे पोर्टल असे विजिबल होणार आहे. तर हे पोर्टल विजिबल झाल्यानंतर तुम्हाला दिसून येईल अकॅडमिक इयर 2026-27. त्याच्यामध्ये बघा तुम्हाला पोर्टलवर दिसेल CET रजिस्ट्रेशन. त्याच्यामध्ये तुम्हाला ऑलरेडी CETचा रजिस्ट्रेशन झालेलं आहे. त्याच्यानंतर दिसेल प्रोफाईल. तर तुमची प्रोफाईल ऑलरेडी क्रिएट झालेली असेल किंवा थोडं काही रिमेनिंग राहिलं असेल तर ते अपडेट करू शकता. त्याच्यानंतर सेंट्रलाइज्ड ऍडमिशन प्रोसेस म्हणजेच कॅप राऊंड बद्दल इन्फॉर्मेशन, जे की आता ओपन झालेली नाही आहे. तुमच्या एक्झामिनेशन आणि रिझल्ट नंतर ते ओपन होते. त्याच्यानंतर बघा मॉक आणि सायकोमेट्रिक टेस्ट. त्याच्यानंतर तुम्हाला हेल्प डेस्क दिले गेले आहे आणि मेन इम्पॉर्टंट म्हणजेच आपलं हॉल तिकीट आणि ऍडमिट कार्ड हे पोर्टल दिले असेल. ह्याच्यामध्ये तुम्ही जाऊन क्लिक करा, तुम्हाला ऍडमिट कार्ड बद्दल इन्फॉर्मेशन आणि डाउनलोड कसं करतात ते समजून जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला विजिबल होईल हे पोर्टल. आता ह्या पोर्टलमध्ये तुम्हाला काय दिसत आहे, टेक्निकल एज्युकेशन, हायर एज्युकेशन आणि मेडिकल एज्युकेशन. आता तर तुमचं MH नर्सिंग कुठं येत असते, मेडिकल एज्युकेशन, आणि तेही UG मध्ये. तर तुम्हाला विजिबल होईल MH नर्सिंग CET 2026 असं पोर्टल विजिबल होईल. गेट हॉल तिकीट तिथे दिले आहे, तिथे जाऊन क्लिक करा तुम्ही. त्याच्यानंतर तुम्हाला हॉल तिकीट हे मिळून जाईल. तर हॉल तिकीटच्या आधी बघा, जे तुम्हाला मॉक टेस्ट जॉईन करायचे असेल तर आम्ही 40 मॉक टेस्ट हे प्रोव्हाइड करत आहोत स्टुडंटला. तर त्या मॉक टेस्ट मध्ये तुम्हाला कॉन्फिडन्स बिल्ड होईल आणि अॅक्युरसी बिल्ड होईल. त्याच्यामुळे तुम्हाला हेल्प होईल एक्झामिनेशनसाठी. तर आम्ही जे बॅच आहे ते लॉन्च केलेलं आहे. खूप स्टुडंट जॉईन झालेत ऑलरेडी आणि अजूनही ज्यांना जॉईन करायचे त्यांनी आता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जा आणि ग्रुपला जॉईन करा आणि आम्हाला मेसेज सुद्धा करू शकता. सोबतच आम्ही जे डेली व्हिडिओज घेत आहोत, 30 MCQs कव्हर करत आहोत युट्यूबला, ते तुम्ही जाऊन चेक करू शकता. कारण डेली तुम्ही व्हिडिओज बघितले तर तुम्हाला 100% तुमचे मार्क्स चांगले कव्हर होणार आहेत नर्सिंग ऍप्टिट्यूडचे. तर डेलीचे व्हिडिओज बघा. सोबतच तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड केलेला आहे मागच्या काही PYQs म्हणजे PYQ 3 शिफ्टचे ते प्रोव्हाइड केलेलं आहे, ते सुद्धा व्हिडिओ बघू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला ऑलमोस्ट 60 मार्क्स कव्हर होणार आहेत तिथून. आणि राहिलेले फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे मार्क्स ते की तुम्ही तुक्का जरी मारले तर तुम्हाला 40 मधून 20 तरी मार्क येऊन जातील. तर आमच्याकडून ऑलमोस्ट 70 मार्क असे तुमचे कव्हर होणार आहेत. तर ज्यांना कुणाला अजूनही व्हिडिओ दिसत नसतील त्यांनी आता सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, कारण त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओज विजिबल होतील आणि जेही नवीन नवीन व्हिडिओज असतील ते सुद्धा विजिबल होतील. त्याच्यानंतर बघा तुम्ही क्लिक केल्यानंतर त्या पोर्टल नंतर ऍडमिट कार्ड 2026 नर्सिंगचा विजिबल होणार आहे. तर डाउनलोड ऍडमिट कार्ड असं विजिबल होईल. त्याच्यानंतर अप्लिकेशन नंबर तिथे येईल, सोबतच नाव आणि डाउनलोड असं ऑप्शन येईल. तर डाउनलोडला क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऍडमिट कार्ड हे डाउनलोड दिसेल. तर ऍडमिट कार्ड बघा, हे प्री ऍडमिट कार्ड आहे. प्री ऍडमिट कार्ड डाउनलोड झाल्यानंतर त्याच्यावर काय काय देणार आहे, तर MH नर्सिंग CET 2026 ऑनलाईन एक्झामिनेशन ऍडमिट कार्ड हे दिसत आहे तुम्हाला. तर याच्यामध्ये कॅन्डिडेटचं नाव आणि त्याच्यानंतर कॅन्डिडेटचं फुल नाव, आधार कार्ड, डेट ऑफ बर्थ, रोल नंबर, एक्झामिनेशन डेट, एक्झामिनेशन टाइम, रिपोर्टिंग टाइम, लँग्वेज हे सगळं विजिबल होणार आहे. तर हे सगळं तुम्हाला विजिबल झाल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला व्हेन्यू सुद्धा दिले गेले आहे. तर व्हेन्यू मध्ये बघा तुम्हाला डिस्ट्रिक्ट आणि सोबतच तालुका सुद्धा दिला आहे, तुमची फोटो सुद्धा दिली गेली असेल. त्याच्यानंतर तुम्हाला इथे बघा एक्झामिनेशन सेंटरचा ऍड्रेस तुम्हाला दिला गेलाय. तर त्याच्यामध्ये काय दिलंय, दिस हॉल तिकीट डिफाईन द डिस्ट्रिक्ट इन विच युअर एक्झामिनेशन विल बी कंडक्ट. तर यानंतर हॉल तिकीट तुम्ही डाउनलोड केलं त्या हॉल तिकीट मध्ये तुम्हाला विजिबल होईल की एक्झामिनेशन सेंटर एक्झॅक्ट कोणतं असेल. तर यामध्ये फक्त तुम्हाला व्हेन्यू दिले गेले आहे, कारण हे प्री ऍडमिट कार्ड आहे MH नर्सिंगच्या. त्याच्यानंतर तुम्हाला 2 तारखेला म्हणजे 2 मेला एक्झामिनेशनचा मेन हॉल तिकीट येणार आहे. तर तुम्ही 2 मेला रिडाउनलोड करा ऍडमिट कार्ड. सेम ह्याच प्रोसेसनी तुम्ही डाउनलोड करू शकता ऍडमिट कार्डला, कारण हेच प्रोसेस आहे तुमची ऍडमिट कार्डची. ज्यांना कुणाला अजूनही ऍडमिट कार्डची प्रोसेस समजली नसेल त्यांनी तर परत व्हिडिओला रिचेक करा आणि समजून घ्या व्हिडिओला. त्याच्यानंतर तुम्हाला
इन्स्ट्रक्शन हे दिले गेले आहेत. तर इन्स्ट्रक्शन मध्ये काय दिलं आहे ते चेक करून घ्या. कारण कॅन्डिडेटच्या एक्झामिनेशन सेंटरला जायचं कसं करायचं, एक्झामिनेशन हॉलला काय काय घेऊन जायचं, हे सगळ्या इन्स्ट्रक्शनला विजिबल असेल. तर हे सगळं बघून घ्या, एकदा रीड करून घ्या, कारण हेच एक्झामिनेशनला हेल्प होते. आणि जर तुम्ही चुकीने काहीतरी आगळं वेगळं केलं तर तुम्हाला एक्झामिनेशन सेंटरमधून हाकलून देऊ शकतात. त्याच्यामुळे इन्स्ट्रक्शन रीड करून घ्यायचे आणि प्रॉपर इन्स्ट्रक्शननी फॉलो करायचे. त्याच्यानंतर तुम्हाला हॉल तिकीटवर तुम्हाला विजिबल झालं असेल तुमची फोटो आणि सिग्नेचर, ते सगळं चेक करून घ्यायचे. आणि तुमचे नाव सुद्धा चेक करून घ्यायचे, डेट ऑफ बर्थ वगैरे सगळं चेक करून घ्यायचं की तुमचंच आहे इन्फॉर्मेशन, ही दुसऱ्याचं तर नाही आहे. आणि तुमची डिसॅबिलिटी वगैरे आहे का ते सगळं चेक करून घ्यायचे. ऑनलाईन जे ऍडमिट कार्ड आहे ते कधी कधी रॉंग होत असते आणि तुमची फिल केलेली इन्फॉर्मेशन सुद्धा रॉंग होत असते. त्याच्यामुळे प्रॉपर ऍडमिट कार्ड एकदा चेक करून घ्यायचं. तर ही प्रोसेस होती आपली ऍडमिट कार्डची. तुम्हाला अजूनही कुठे डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि जेही प्रॉब्लेम गेली असेल ती सांगा मला ऍडमिट कार्ड बद्दल. आणि तुम्हाला अजूनही नवीन अपडेट्स पाहिजे असतील तर आताच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्या. कारण जेही नवीन अपडेट्स आहेत ते आम्ही पूर्ण व्हॉट्सअप ग्रुपला देत असतो. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मिळून जाईल. त्याच्यानंतर तुम्ही तिथे जॉईन करा आणि जेही तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल MS नर्सिंग बद्दल ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा किंवा मेसेज करू शकता. आमची टीम किंवा आमचे जे लीडर्स आहेत ते तुम्हाला वेळेवर रिप्लाय देणार आहेत. तर हे होती आपली ऍडमिट कार्ड बद्दल माहिती. तर विसरू नका ऍडमिट कार्ड रिडाउनलोड करायला 2 तारखेला, कारण रिडाउनलोड केल्यानंतरच तुम्हाला समजून जाईल की मेन एक्झामिनेशन सेंटर कोणता आहे. जर तुम्हाला असंही समजून घ्यायचं असेल, जर दूरचं तुम्हाला तालुका लागले असेल किंवा डिस्ट्रिक्ट लागले असेल तर तुम्ही त्या तालुक्यामध्ये किती एक्झामिनेशन सेंटर आहेत हे सुद्धा चेक करून घेऊ शकता. कारण त्याच्यावरून सुद्धा अंदाजे लावू शकता तुम्ही की कोणतं एक्झामिनेशन सेंटर तुम्हाला येऊ शकते. तर हे होतं आपल्या ऍडमिट कार्ड 2026 बद्दलचे इन्फॉर्मेशन. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.